तुम्ही सुद्धा तुमच्या रिझ्युमेमध्ये ह्या दोन गोष्टी जर फॉलो केल्या तर तुम्हाला सुद्धा एचआरचे एवढे कॉल येणार, मेल येणार की तुम्हाला समजणार सुद्धा नाही की आता आपण कुठल्या कंपनीसोबत जॉईन व्हावं आणि त्यांच्याकडे सॅलरी डिमांड किती ठेवायची. हॅलो फ्रेंड्स, मी उज्ज्वला भन्ने स्वागत करत आहे तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण छान अशी जॉब प्रोफाईल बघणारच आहोत, बट त्याआधी काही उमेदवारांना आलेल्या प्रश्नांचे सोल्युशन आधी आपण बघणार आहोत. बरेच असे उमेदवार असतात जॉबसाठी अप्लाय तर करतात, बट त्यांना कधीही एचआरचा कॉल येत नाही, रिप्लाय येत नाही, मेल सुद्धा येत नाही. तर बघा मग आपल्याला असं वाटते की ती जॉब प्रोफाईल आहे ती फेक आहे, फ्रॉड आहे, किंवा जे युट्यूबर सांगतात ते फ्रॉड आहे. असं काही नसते. जॉब प्रोफाईल तर बरोबरच असतात, बट आपल्याकडूनच काही मिस्टेक झालेल्या असतात, त्यामुळे आपल्याला रिप्लाय येत नाही. त्या मिस्टेक म्हणजे आपल्याकडून दोन असे मिस्टेक झालेले असतात. पहिली म्हणजे आपला जो रिझ्युमे असतो तो बरोबर नसतो, आणि सेकंड म्हणजे जी आपली अप्लाय करण्याची प्रोसेस असते ती बरोबर नसते. आता जेव्हा आपण अप्लाय करण्यासाठी जेव्हा आपण रिझ्युमे अटॅच करतो, तो जो आपल्याकडे ठेवलेला असतो तोच रिझ्युमे त्यामध्ये आपण ऍड करतो. मग त्यामध्ये काय होते की ज्या प्रोफाईल करिता आपण अप्लाय करतो त्या प्रोफाईलला आपलं रिझ्युमेच मॅच होत नाही. मग एचआरचा कॉल कसं येणार? तर आपल्याला रिझ्युमेमध्ये कधीही आपलं नाव, फोन नंबर, ईमेल आयडी, लिंक्डइन प्रोफाईल, Naukri.com प्रोफाईल, आपलं प्रोफाईल फोटो व्यवस्थितपणे ठेवायला पाहिजे. नंतर तुमच्याकडे काय टेक्निकल नॉलेज असतील त्या, काय स्किल असतील त्या, हॉबी तुमची ऍड करायचे आहेत, तुमचे सर्टिफिकेट्स ऍड करायचे आहेत, तुमचं काही एक्सपिरियन्स असेल तो सुद्धा ऍड करायचा आहे, तुमच्याकडे काही स्किल असतील त्या सुद्धा ऍड करायच्या आहे. सर्व काही डिटेल्स तुम्हाला ऍड करायचे आहे. आणि तुम्ही ज्या नोकरीसाठी ज्या प्रोफाईल करिता तुम्ही अप्लाय करतात त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला ऍड करायची आहे. जर असं तुम्ही ऍड केलं तर नक्कीच तुम्हाला एचआरचा रिप्लाय येणार, कॉल येणार, आणि तुम्हाला त्या जॉबसाठी 100% गॅरंटी राहणार की ती जॉब तुमच्या हातामध्ये असणारच असणार. आणि सेकंड म्हणजे आपलं रिझ्युमे तर बरोबर असतो, बट आपली जी अप्लाय करण्याची प्रोसेस असते ती बरोबर नसते. आपल्याकडून काही मिस्टेक झालेल्या असतात अप्लाय करताना, त्यामुळेच आपल्याला मेल येत नाही किंवा त्यांचे रिप्लाय येत नाही. कारण आपण काही वर्षाआधी जेव्हाही आपल्याला कुठल्या कंपनीला किंवा कुठल्या जॉबसाठी आपल्याला अप्लाय करायचा राहत होता तेव्हा आपण नेट कॅफेमध्ये जाऊन अप्लाय करत होतो. बट आता तसं काही नाही, आपण घर बसल्या लॅपटॉपने किंवा मोबाईलने अप्लाय करतो, आणि त्यामुळेच आपल्याकडून काही मिस्टेक होतात. तर असं नको व्हायला, म्हणून मी डिटेल्समध्ये तुम्हाला सांगणार आहे की कसं अप्लाय करायचं. एक मी छान अशी प्रोफाईल सांगणार आहे, त्या प्रोफाईलला तुम्हाला अप्लाय करायचे आहे, आणि मी सांगितल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप फॉलो करून तुम्हाला अप्लाय करायचे आहे. मग तुम्ही नक्की बघा, तुम्हाला मेल सुद्धा येणार, कॉल सुद्धा येणार, आणि तुम्हाला लवकरात लवकर जॉब सुद्धा लागणार. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण जॉब प्रोफाईल बद्दल बघूया. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड लातूर भरती निघालेली आहे. 26 पदांची ही भरती असणार आहे. पदाचे नाव आहे अप्रेंटिस, पदवीधर व पदविक अभियंता असं तुमच्या पदाचे नाव असणार आहे. अप्रेंटिसची ही पोस्ट आहे. 26 पदे इथं असणार आहेत. शैक्षणिक पात्रता बघा, तुमचा डिप्लोमा झालेला असेल किंवा डिग्री झालेली असेल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीमध्ये, तेव्हाच तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात. तुमचं मासिक वेतन 8,000 आणि 9,000 तुमच्या इथं राहणार आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचे आहे. ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुमचं 7 जुलैपासून तुम्हाला अप्लाय करायचे आहे, तर तुमची शेवटची तारीख 25 जुलै इथं राहणार आहे. नेम ऑफ पोस्ट बघा, 2 पोस्ट इथं राहणार आहेत. डिप्लोमा होल्डर जे आहे त्यांच्याकरिता 13 पोस्ट इथं राहणार आहेत, आणि डिग्री होल्डर आहे त्यांच्याकरिता 13 पोस्ट इथं राहणार आहेत. तर बघा, नंबर ऑफ पोस्ट तुमचे एकूण 26 पोस्ट इथं तुमच्याकरिता असणार आहेत. तर तुम्हाला सॅलरी डिटेल्स जी आहे ती ऑलरेडी तर मी सांगितलेलीच आहे. डिप्लोमा होल्डर अप्रेंटिस असतील तर त्यांच्याकरिता 8,000 रुपये पर मंथ बेसिक सॅलरी स्टार्ट होणार आहे. नंतर जे डिग्री होल्डर आहेत त्यांना 9,000 रुपये पर मंथ इथं मिळणार आहे. तर बघा, तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचे आहे. जॉब लोकेशन तुमच्या लातूर राहणार आहे, आणि ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. लिंक तुम्हाला चेकआउट करायची आहे. अप्लाय करण्याची प्रोसेस सुद्धा मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. तर बघा, अप्लाय करण्यासाठी जी लिंक देणार आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर बघा, काही तुम्हाला डॉक्युमेंट्स सांगितलेले आहेत ते मॅन्डेटरी आहेत. ते जर तुमच्याकडे असतील तेव्हाच तुम्हाला इथं अप्लाय करता येणार आहे. तर तुमच्याकडे आधार कार्ड असेल किंवा व्हॅलिड ईमेल आयडी असेल, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो पाहिजे आहे तुम्हाला. नंतर तुमच्या जो बँकला आधार लिंक झालेला असायला हवं. तुमच्याकडे क्वालिफिकेशनची जी डिग्री आहे किंवा डिप्लोमा आहे, काही सर्टिफिकेट्स आहेत त्याचे जे तुमची जी फोटो कॉपी आहे ते तुम्हाला अटॅच करायची आहे. बँक पासबुकची जी फर्स्ट पेज आहे तो तुम्हाला तिथं ऍड करायचा आहे. हे सर्व डॉक्युमेंट्स असतील तरच तुम्हाला एस करायचं आहे. एस केल्यानंतर बघा, नवीन एक पेज ओपन होतो. त्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर मॅन्डेटरी आहे, मोबाईल नंबर ऍड करायचा आहे. नंतर तुमची व्हॅलिड ईमेल आयडी इथे ऍड करायची आहे. नंतर एक कॅप्चा घालून तुम्हाला सेंड OTP करायचा आहे. जो नंबर तुमचा व्हॅलिड आहे तोच मोबाईल नंबर तुम्हाला इथे ऍड करायचा आहे. OTP आल्यानंतर दुसरं पेज ओपन होतो. तर स्टुडंट रजिस्ट्रेशनचा हा पेज आहे तो आपल्याला फिल करायचा आहे. तर बघा, इथं पहिला जो ऑप्शन आहे तो बघा,
तिथं काय म्हणताय, जर तुम्ही दुसऱ्या अप्रेंटिस प्रोग्रामकरिता ॲड झालेले असाल किंवा तुम्ही दुसऱ्या अप्रेंटिस करत असाल तर तुम्हाला इथं सिलेक्ट करायचे आहे एस किंवा नो. जर असाल तर तुम्हाला एस करायचे आहे आणि तुम्ही नाही करत असाल तर तुम्हाला नो करायचे आहे. जर तुम्ही एस केलात तर इथून तुम्ही बॅक होणार, कारण तुमच्यासाठी ही व्हॅलिड नाही आहे. कारण बघा, अप्रेंटिस जी आहे ही तुम्हाला सिंगल याच्यामध्येच करायची आहे, फक्त ह्याच अप्रेंटिसमध्ये तुम्हाला इथं ॲड करता येणार आहे. म्हणून जर तुम्हाला आधी इथं नो करायचे आहे. बघा, डू यू हॅव एनी वर्क एक्सपिरियन्स ऑफ 1 इयर आर मोर. जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त इयरचे एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला एस किंवा नो करायचे आहे. माझ्याकडे नाही आहे, मी नो केला आहे. हॅव यू पास्ड आउट थ्रू रेग्युलर पार्ट टाईम डिस्टन्स मध्ये, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं क्वालिफिकेशन झालेलं आहे, रेग्युलरमध्ये झालेलं आहे, पार्ट टाईममध्ये झालं आहे, डिस्टन्समध्ये झालेलं आहे, तो तुम्हाला इथं टाईप करायचं आहे. नंतर नेम तुमचं इथं मेन्शन करायचं आहे. नेम मॅन्डेटरी आहे ॲज पर आधार कार्ड. आधार कार्डवर जो तुमचा नेम आहे, नाव आहे, तोच तुम्हाला इथं ॲड करायचा आहे. तुमची डेट ऑफ बर्थ ॲड करायची आहे, जेंडर ॲड करायचे आहे, कॅटेगरी ॲड करायची आहे, आधार नंबर आणि नंतर आधार कार्डची जी फोटो आहे ते तुम्हाला इथं अटॅच करायची आहे. नंतर तुमचा स्टेट लिहायचे आहे. नंतर तुम्ही कुठल्या इन्स्टिट्यूटला बिलॉंग करता ते तुम्हाला इथे ॲड करायचे आहे. नंतर इन्स्टिट्यूटचे नाव लिहायचे आहे, एज्युकेशन टाईप लिहायचे आहे, पास आउट इयर लिहायचे आहे. तर कुठल्या एज्युकेशनमध्ये तुम्ही झालेला हा डिप्लोमा आहे, डिग्री आहे, काय आहे ते सर्व काही तुम्हाला इथं म्हणजे मेन्शन करायचे आहे. त्यानंतर सर्व सांगितलेली आहे त्याप्रमाणेच तुम्हाला अप्लाय करायचे आहे. आय होप फ्रेंड्स तुम्हाला सर्व डिटेल्स समजले असेल कसं अप्लाय करायचं आणि अपडेटेड रिज्युमे तुम्हाला ॲड करायचे आहे. अप्लाय करण्याची जी प्रोसेस सांगितली आहे त्या प्रोसेसनेच तुम्हाला अप्लाय करायचं आहे. तर मग फ्रेंड्स भेटूयात नवीन अशा व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय फ्रेंड्स, टेक केअर.